नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत युरोपातील सर्वात जादुई अशा शहरात जे पाण्यावर तरंगतं, आणि ते शहर म्हणजे इटालीचं व्हेनिस। या शहरामध्ये गाड्या किंवा मोटारीने रस्ते ओलांडले जात नाही, तर बोटीने किंवा नौकेने हे रस्ते ओलांडले जातात। चला तर मग समुद्राच्या मिठीत सामावलेल्या त्या उठलेल्या या जादुई नगरी किंवा स्वप्नांच्या नगरीत आज आपण सुंदर सफर करूया। आपली सफर सुरू होते व्हेनिशियन लगूनमधून। निळाशार शांत समुद्रावर हळूवार तरंगत जवळपास 118 छोट्या बेटांना जोडून हे अनोखे शहर तयार झाले आहे। इतिहास सांगतो, सुमारे 1500 वर्षापूर्वी लोकांनी पाण्यात काठ्या रोवून त्यावर घरे बांधायला सुरुवात केली आणि जन्म झाला जगभरात एकमेव पाण्यावर उभ्या शहराचा, व्हेनिसचा। आता आपण बसलो आहोत व्हेनिसच्या हृदयातील रोमॅन्टिक प्रवासात। गोंडोला राईड नावाड्याने त्याच्या लांब चप्पूने बोट पुढे नेताच नदीकाठच्या इमारती, खिडक्यातून येणारा वारा आणि पाण्यात पडलेली रंगीत प्रतिबिंब सगळं एखाद्या चित्राप्रमाणे दिसतं। आणि गमतीची गोष्ट म्हणजे आमच्या गोंडोल्या नावाड्याला आम्ही एक मराठी गाणं सुचवलं, मन उधाण वाऱ्याचं। तो तालात चप्पू चालवत होता आणि आम्ही गोंडोल्यात मराठी गाणं गुणगुणत व्हेनिसच्या निळ्या पाण्यात हरवून गेलेलो होतो। आता या ठिकाणी असलेला ग्रँड कॅनल हा म्हणजे व्हेनिसचा मुख्य महामार्ग। फरक एवढाच, येथे गाड्या नाहीत, फक्त बोटी। दोन्ही बाजूने 700 वर्ष जुने राजवाडे, व्यापारी इमारती आणि कलाकारांची घरे आपली कहाणी सांगत उभी आहेत। आपण पोहोचतोय शहराच्या मुकुटासारख्या जागी। सेंट मार्क्स बेसिलिका, सोन्याच्या मोझॅकने सजवलेलं हे चर्च, त्यांनीच घंटानाद आणि बाजूलाच असलेलं सेंट मार्क्स स्क्वेअर, याला युरोपचं ड्रॉइंग रूम म्हटलं जातं। पक्ष्यांचा आवाज, चहूबाजूने कला आणि हजारो पर्यटकांनी भरलेलं चौक, पहिल्यांदा कोणाचंही हृदय हरकून जातं। आता आपण पाहतोय डॉक्स पॅलेस, व्हेनिस राजासारखा शासकांचा भव्य राजवाडा। एकेकाळी इथून संपूर्ण व्यापार, सागरी मोहिमा आणि न्यायव्यवस्था चालत असे। राजेशाही भिंती, संगमरवरी स्तंभ आणि भव्य सभागृह आजही तो वैभवाचा इतिहास जिवंत ठेवतो। राजवाड्याच्या शेजारीच येतो ब्रिज ऑफ साय, म्हणजे दीर्घ उसास्यांचा पूल। तुरुंगात जात असलेल्या कैद्यांनी इथून शेवटचं एकदा व्हेनिस पाहायचं आणि उसासा टाकायचा। त्या भावनिक क्षणामुळे याचं नाव पडलं ब्रिज ऑफ साय। आज मात्र हा पूल प्रेमाचं प्रतीक मानला जातो। आणि हो, आपल्याला भारताचा एक रोमांचक तुकडाही इथे आहे। अमिताभ बच्चन यांच्या द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील गाणे दो लफ्जों की है ये कहानी, हे इथेच व्हेनिसमधल्या या गोंडोल्यात आणि पुलावरच शूट झालं होतं। त्या काळातील इटलीचं सुंदर लोकेशन्स आज आपण त्या जागांवर फिरताना एखाद्या चित्रपटातच आल्यासारखं वाटतं। तर मित्रांनो, ही होती जादुई सफर व्हेनिसची। समुद्र, बोटी, गोंडेला, चर्च, राजवाडे, तुरुंग आणि चित्रपटाच्या आठवणींनी भरलेली। जर तुम्हाला ही सफर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणखी अशा सुंदर प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।